गाईज, आत्ताच आम्ही गावाकडून आलो होतो आणि खूप जास्त थकलेलो आहे, सो आम्ही झोपलो होतो. बट आता 12 वाजणारच आहेत आणि यांचा बड्डे स्टार्ट होणार आहे. सो चला, आता एकच मिनिट बाकी आहे. यांना आपण मस्त पटकन विश करूया रात्री. मी ॲक्च्युली आत्ताच सेलिब्रेशन करणार होते, पण आता यांची इच्छाच नव्हती, खूप जास्त थकलेलो होतो आम्ही. सो चला आता बघूया. आणि ये 12 वाजले. सो चला यांना उठे. ओ बापरे, किती झोपले. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. उठा ना. नवऱ्याला रात्री 12 वाजता विश करायसाठी मी जागे केव्हाची. आणि हे चला जाऊ द्या, भेटूया सकाळी. बाय. हॅलो एव्हरीवन. सो आज आहे 12 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट म्हणजे आहे आमच्या अहमचा बड्डे. सो ॲक्च्युली आम्ही बड्डे सेलिब्रेट नाही केला आहे रात्री. त्याचं रिझन बघूया, हे तुम्हाला सांगता का, नाही तर मी सांगेल. चला करूया बड्डे बॉयला विश. हॅपी बड्डे. मग काय करायचं आज? का बरं असं बड्डेच्या दिवशी कोणाच असतं? झालं. सो ॲक्च्युली झालं असं आहे की त्यांच्या खूप जवळच्या एका फ्रेंडची मम्मी कालच एक्सपायर झाली. आम्ही परवा निघालो होतो पुण्याला यायला, बट ते झालं, त्याच्यामुळे मग एक दिवस आम्ही लेट आलो. सो असं झालं आहे. तर त्यांचा काही मूड नाही आज बड्डे करायचा. बघूया आता रात्री कन्व्हिन्स करून, जर झाले तर करूया सेलिब्रेशन, नाहीतर मग आज असाच आम्ही डेली ब्लॉग शूट करणार आहे. जस्ट नो बड्डे सेलिब्रेशन वगैरे काहीच नाही. सो चला आता आम्ही जातो आहे मंदिरात. आज आहे अंगारकी चतुर्थी. सो त्याच्यामुळे आता आम्ही जातो, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येतो. आणि चला बघूया आता नेक्स्ट काय होतं आहे. त्याच्यानंतर इकडे झाली यांची देवपूजा आणि मग नंतर रेडी होऊन आम्ही निघालो होतो मंदिराकडे जायला. आवडला का? तिचा पण बड्डे होता. सो हिला पण मस्तपैकी साफ केलं, आंघोळ घातली आणि मग आम्ही गेलो पुढे. बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग मस्तपैकी मोदक खाल्ला. बघा किती छान होता. त्यानंतर आम्ही गेलो आळंदीमध्ये आणि तिथे आम्ही घेतलं माऊलींचं दर्शन. सो चला जाऊया आता मंदिराकडे. त्याच्यानंतर आम्ही आलो घरी आणि मी एक छोटंसं गिफ्ट आणलं होतं त्यांच्यासाठी. सो बघा त्यांची रिॲक्शन. कसं आहे? तुम्ही लहानच. त्यानंतर मी यांना ओवाळलं आणि रामरक्षा घेतली. त्याच्यानंतर मग हे बड्डे करायचं नाही म्हणत होते, बट मी छोटूसा का होईना थोडंसं सेलिब्रेशन घरातल्या घरात केलं. आणि मग त्यांनी ते केक वगैरे कट केला आणि आम्ही घरी सेलिब्रेशन केलं.
अशा प्रकारे झालं आमचं बड्डे सेलिब्रेशन. आणि छोटा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.